तिन्ही वक्ते इतक्या सखोल मार्गदर्शन केल्यानंतर काय बोलायचं राहिलं असं तुम्हाला वाटतं का? मला वाटत नाही की काही मांडायचं राहून गेलं असेल. आणि असं असल्यामुळे मग मला वाटतं त्या तीनही वक्त्यांची मी आभार मानून फक्त माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतो आणि जो रोल माझ्यावर दिलाय तुम्ही आता तो पार पाडतो. माझे काही संबोधन इथं व्यक्त करण्याआधी मला वाटतं ज्या लाईनवर आतापर्यंतच्या आमच्या सगळ्या वक्त्यांनी मांडणी केली ती अशी होती जी मला कळाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय जगातल्या कुठल्याही देशातल्या संपूर्ण विश्वाने मान्य केलेले ही 4 सर्वोत्तम मानवी मूल्य आहेत. या मूल्यांची सगळ्यात आधी सर्वात प्रथम जगाला ज्यांनी ओळख करून दिली ते तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागतांच्या विचारावर आधारित जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य समतेच्या, न्यायाच्या, बंधुत्वाच्या विचारावर ज्यांनी उभं केलं ते सम्राट अशोक. सम्राट अशोकाच्या नंतर 2000 वर्षांनी विजय मोहिते, तुम्ही फार चांगल्या प्रकारे ती नाळ जुळली, म्हणजे माझं अर्ध नाही तुम्ही पूर्णच काम केलं माझं. तर सम्राट अशोकांच्या नंतर 2000 वर्षानंतर महाराष्ट्राच्या भूमीत ते समतेचं, बंधुत्वाचं राज्य पहिल्यांदा स्वराज्य या नावानं 2000 वर्षांनी निर्माण झालं भारत भूमीवर असं आपण मानतो. ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय. आधुनिक भारतामध्ये या विचाराला नव्याने अधिष्ठान घालून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिपुरुष महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पण बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या मधला जो ब्रिजिंग पिरियड होता त्या पिरियडमध्ये चळवळीची संपूर्ण धुरा ज्यांनी खांद्यावर उभी आपल्या खांद्यावर पेलली ते लोकराजे छत्रपती शाहू महाराज आणि अर्थात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना, या सर्व शृंखलेतून संत गुरु आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक खऱ्या अर्थानं तुम्ही ना आयोजन करताना कार्यक्रमाचा ती सगळी मांडणीच चुकवली. विजय मोहिते माझ्यापेक्षा माझे ज्येष्ठ मित्र आहेत, ते वयानं मोठे आहेत आणि ती उतरंड जर तुम्ही पाहिली तर आमटेके सर आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत. नंतर वाळके साहेब बोलले, नंतर विजय आणि सगळ्यात नंतर शेवटी त्यांच्यामध्ये सगळ्यात लहान जो आहे तो बोलतोय. तर हे ठीक आहे. आता तुम्ही सर तसे आमचे ज्येष्ठ म्हणून या कार्यक्रमाची ज्या पद्धतीने सुरुवात केली आणि सगळ्या विषयांना आजचा विषय लक्षात ठेवून आम्ही भारताचे लोक संविधानिक समाज बनलो आहोत का या विषयाला ज्या पद्धतीनं मांडलं आणि आमच्या सगळ्यांच्या समोर त्या विषयाची जी खऱ्या अर्थानं एक बैठक घालून देणं गरजेचं होतं. या चर्चेला सुरुवात करताना माझ्या मध्ये विचार येत होता की रामटेके साहेबांचं भाषण खरं म्हणजे अध्यक्ष भाषण या अर्थाने असायला हवं, पण सर तुम्ही बैठक घालून दिली ते फार बरं केलं. म्हणजे विषय कोणत्या डोमेनमध्ये राहिली पाहिजे चर्चा ते फार गरजेचं होतं आणि त्या विषयाला पुढे घेऊन जाताना मग माझ्या मनात सर भरपूर प्रश्न निर्माण झालेले होते की आम्ही भारतीय लोक संविधानिक समाज झालेलो आहोत. चंद्रकांत सोनवणे आपण हा कार्यक्रम इतक्या परिश्रमानं आयोजित केला आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे नेमकं थ्रीवेज मीडिया पाहून किंवा थ्रीवेज मीडियाचे प्रेक्षक जे असतील तिथपर्यंतच हा विचार किंवा हा कार्यक्रम जाणार आहे आणि थ्रीवेज मीडियाचे प्रेक्षक कोण आहेत ते काही वेगळं सांगायची गरज नाही. अर्थात आंबेडकरी चळवळीच्या परिघातली लोक जी आहेत ती. हा कार्यक्रम नेमका त्यांच्यासाठी नसावा असं मी मानून बोलतोय, केवळ त्यांच्यासाठी नसावा असं मानून बोलतो. मग जर हा सगळ्यांसाठी कार्यक्रम आहे तर आंबेडकरी माणसं संविधानिक बनलो का हा एक छोटा विषय. मग जर हा कार्यक्रम सगळ्यांसाठी अपेक्षित आहे असं आपण गृहीत धरलं तर मग सगळ्या भारतातली लोक संविधानिक झालेली आहेत का? तर त्याच्या आधी या प्रश्नाचे स्पष्ट शब्दात क्लिअर कट उत्तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी दिलेले आहे.
आणि थोडंसं इच्छेने अनिच्छेने म्हणा, कसंही म्हणा, पण आपण संविधानिक झालेलो नाही आहोत असा त्यातून एक अर्थ निघणारं वक्तव्य आतापर्यंत आपल्या पुढे झालं, ज्याच्याशी मी सहमत आहे. पण मग हे मांडताना मी सहमत आहे असं जर म्हणेल, आम्ही संविधानिक झालेलो नाहीत, आम्ही पूर्ण भारताचे लोक म्हणून जर विचार केला तर आम्ही निश्चित संविधानिक झालेलो नाहीत. परत परत त्याच विषयांचं रिपिटेशन होऊ नये याची पूर्ण काळजी घेईल मी. तसं असतं तर ज्या प्रिएम्बलचा उल्लेख भाषणाच्या शेवटी विजय मोहितेंनी केला, त्या प्रिएम्बलच्या अवतीभोवतीच काहीतरी बोलायचं या विषयाला धरून, जेणेकरून मी देखील तो ट्रॅक सोडून त्या खाली उतरणार नाही अशा तयारीने मी आलेलो आहे किंवा आलो होतो. विषयाला मांडणी करताना ज्या संविधानिक प्रावधान किंवा तरतुदी आहेत त्याची मांडणी ज्या अर्थाने कुलदीप रामटेके सरांनी केली त्या तयारीने मी आलेलो आहे. आणि आता पुन्हा रिपिटेशन न होता परत हा विषय मांडायचा, हे थोडं तारेवरची कसरत मला करायला भाग पाडेल, पण ठीक आहे करू. कारण शेवटी काय आहे की धागा एक आहे आपला. म्हणजे या सभेमध्ये मला एक आनंद असा वाटला सर की सगळ्या वक्त्यांची आणि बहुतेक करून श्रोत्यांची पण भावना अशी समान झालेली दिसते मला, आणि त्यामुळे मला जड जास्त जाणार नाही असं समजतो मी. हा विषय थोडासा क्लिष्ट वाटत जरी असला तरी संविधानिक भारत झालो आहोत का, आम्ही संविधानिक माणसं झालो आहोत का, हे जेव्हा आम्ही समजण्याचा प्रयत्न करतो त्या प्रिएम्बलला घेऊनच करूया. 85 शब्दांची प्रिएम्बल आहे. इंग्लिश प्रिएम्बल तुम्ही जर ओरिजिनली वाचले विथ द पीपल ऑफ इंडिया, ते त्या तारखेपर्यंतचं शेवटचं. जेव्हा मूळ कॉन्स्टिट्यूशन बनली तेव्हा तिच्यामध्ये 81 शब्द होते आणि 42व्या घटना दुरुस्तीनंतर मग त्याच्यामध्ये 4 शब्दांची ॲडिशन झाली. प्रामुख्यानं प्रिन्सिपली सेक्युलर आणि सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे 2च शब्द ॲड झाले असं आपण मानतो, पण त्याच्यात 2 ग्रॅमॅटिकल शब्दही ॲड, एक ग्रॅमॅटिकल शब्द आणि एक आणखी महत्त्वाचा शब्द आहे जो फ्रीडमबद्दल बोलताना फ्रॅटर्निटीबद्दल बोलताना जो मांडलेला आहे की फ्रॅटर्निटी which guarantees the dignity of individual, त्याच्या पुढे एक शब्द आहे and integrity of the nation. and आणि integrity हे 2 शब्द नव्याने, युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ द नेशन होतं आहे ना शब्द, त्याच्यातला तो अँड इंटेग्रिटी हा शब्द, हे 4 शब्द. आता ही प्रिएम्बल जेव्हा आम्ही समजून घेतो संविधानिक भारत नेमका काय, ते पूर्ण 395 आर्टिकल जेव्हा बनवलं संविधान तेव्हा त्याच्यात आता 100 म्हणजे 100च्या वर त्याच्यात झालेले अमेंडमेंट्स, आणि हे सगळं समजून घ्यायचं तर जो कायद्याचा विद्यार्थी नसेल, त्याला कायद्यात रस नसेल वाचन करण्यामध्ये, तो कशाला वाचायला फंदात पडणार आहे. इतका मोठा इतिहास आहे. आता व्हॉट्सअपच्या आणि या सगळ्या काळामध्ये पुन्हा मोबाईल सोडून पुस्तक वाचायचं पुन्हा वेळ किती मिळतो तो एक प्रश्न. त्या व्हॉट्सअपवर येणारी माहिती किती पोल्युटेड कंटॅमिनेटेड होऊन येते तो एक आणखी संशोधनाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं कोण कशाला वाचत जाईल, पण निदान या भारताचं प्रिएम्बल जरी लोकांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि ते प्रिएम्बल वाचण्यापूर्वी 1949 संविधान सभेचं 25 नोव्हेंबरचं भाषण, ह्या 2 गोष्टी जरी आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो ना तर फार मोठं काम. हा पुढे हा जो काही आपला बॅकलॉग आपण म्हणतोय की आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचलं की नाही, लोकांपर्यंत पोहोचलं की नाही, अजूनही तीच प्रॉब्लेम आहे. अजूनही या देशामध्ये आपल्या संविधान म्हणजे आंबेडकरवाद्यांचा विषय, म्हणजे आंबेडकरवाद्यांमध्ये आता अंबरसिंग चव्हाण बसलेले आहेत तो मोठा विषय झाला, पण आंबेडकरवाद्यांना मोजताना फक्त एका जातीची माणसं मोजली जातात. इथपर्यंत इतकी तकलादू समज आहे या समाजाची, एकंदरीत समाजाची. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही प्रयत्न करतो हे सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा, एवढं मोठं पुस्तक, तो ग्रंथ संविधानाचं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन वाचण्याची गरज नाही, ते बाबासाहेबांचं 1949चं भाषण, आणि ते भाषण वाचून समजून भारताची प्रिएम्बल जरी समजावू शकलो तरी मोठ्या प्रमाणात या विषयाकडे आपला जो आजची चिंता आहे, खरं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे चिंता आहे,
बनलो का? नसेल बनलो जरी आम्ही, तरी हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये, कारण मी इतिहासाचा मुळात शिक्षक नाही आहे, विद्यार्थी इतिहासाचा 12वी पर्यंत जेवढं वाचलं तेवढाच इतिहासाचा विद्यार्थी आहे मी. आणि चळवळीत आल्यावर या आमच्या ज्येष्ठ मंडळींकडून जे ऐकायला मिळतं, पण कुठेतरी माझ्या वाचनात आलं ते गृहीत धरून मी बोलतो. त्याच्या पुढचे डिटेल्स आणखी इतिहासाचे प्राध्यापक आहेत. पण एक माझ्या वाचनात असं आलं की बाबासाहेब असं मानतात की 1200 वर्ष या देशावर बौद्धांनी राज्य केलं. बौद्धांनी या देशावर 1200 वर्ष राज्य केलं. बुद्धापासूनचा आजचा पिरियड जर पकडला आपण आजपर्यंतचा, आता 21व्या शतकात आपण आहोत. अर्थात 2600 वर्षाचा हा इतिहास आहे. 2600 वर्षाचा इतिहास. 1200 वर्ष बाबासाहेब म्हणतात बौद्धांनी राज्य केलं. मागे एक 4-5 वर्ष आधी शंकराचार्य वारले. तर ते असे बातमी आली होती की कुठल्या तरी पीठाचे 70वे शंकराचार्य वारले. बरोबर. मी असा विचार केला की यार एक पिढी, वर्किंग जनरेशन जिला म्हणतो आपण, त्या पर्टिक्युलर पोझिशनवर किंवा त्या काम करताना एक वर्किंग जनरेशन एक ढोबळ मानाने 20 वर्षाची मोजली जाते सामाजिक जीवनामध्ये. 20 × 70 किती होतात? 20 × 70 140 नक्कीच नाही होत, 1400 होतात. बाबासाहेबांनी सांगितलेले, बौद्धांनी राज्य केलेले 1200 वर्ष, आणि ही इन्स्टिट्यूशन जेव्हापासून स्थापन झाली 70वा वारला म्हणजे 1400. किती वर्ष होतात? एवढ्या मोठ्या प्रवासात 5-50 वर्ष मागे पुढे हिशोबात होणं काही फरक नाही पडत. मला हे म्हणायचं आहे की समतेचं, स्वातंत्र्याचं, बंधुत्वाचं, न्यायाचं राज्य, समाज, त्याच्यावर निष्ठा असणारा समाज, ती समाज व्यवस्था उलटवून टाकण्यासाठी 1400 वर्ष आधी एक प्रयत्न झाला, ज्यामध्ये एक इन्स्टिट्यूशन उभी केली. ते माणूस नाही येतो, इट इज अन इन्स्टिट्यूशन. आणि 14 वर्ष निरंतरपणे चालती. आजच्याही उन्मादामध्ये देशातला कोणी विरोध करो की नाही, पण त्यांनी केलेला विरोध बातम्या बनतात, हेडलाईन बनतात. ही इन्स्टिट्यूशनल ताकद आहे कुठल्याही विचाराची. इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ द मुवमेंट, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे तुमच्या माझ्यासमोर. मग आम्ही संविधानिक समाज बनलो नाही. 1400 वर्ष आमच्यापासून ही व्यवस्था तोडलेली होती, आमच्या मेंदूतून, आमच्या विचारातून. अधूनमधून एखाद्या संतानं, एखाद्या महापुरुषानं, एखाद्या राजानं, शिवरायासारख्या, ती पुन्हा एकदा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिगामी विचार एवढे ताकदवर होते की ते सातत्यानं दाबत राहिले. आणि मग 1950 मध्ये भारताच्या संविधानात 26 जानेवारीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संविधान सभेच्या रूपानं जे संविधान बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात विशेष प्रयत्नातून निर्माण झालं, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो, त्या संविधानानं पुन्हा एकदा हे वातावरण देशामध्ये निर्माण होण्याचं चिन्ह निर्माण केलं, निदान आशा निर्माण केली, जी देशव्यापी, देश पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर मागच्या 75 वर्षामध्ये अजूनही यशस्वी झाल्याचं आम्हाला दिसत नाही. आणि त्या आधारावर आम्ही म्हणतोय की आमचं पॅरामीटर काय मग संविधानिक समाज होण्याचं, तर त्या प्रिॲम्बलमध्ये दिलेले आमच्या देशाचे केलेलं वर्णन, काय वर्णन केलं होतं तेच, रिपिटेशन होणार नाही त्याची काळजी घेतो. मग आम्ही संविधानिक झालो की नाही या देशातली लोक, जेव्हा देशाचा सर्वोच्च कायदा सांगतो की आम्हाला या देशाला सार्वभौम देश बनवायचा आहे, सार्वभौमत्वाला देशाच्या धोका ग्लोबलायझेशनमुळे येणाऱ्या परकीय कंपन्यांच्या देशातील संपत्तीला विकत घेण्याच्या लालसेपोटी, देशातील संपत्तीचे दरवाजे, देशातील संपत्ती सगळ्या व्यक्तिगत लोकांना विकून देण्याची वृत्ती, किंवा ग्लोबलायझेशनमुळे येणाऱ्या जे संकट, आर्थिक संकट, ज्यातून हा देश पुन्हा एकदा गुलामीकडे जाऊ शकतो, सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, यावर कुणाला काही वाटत नाही. परंतु पाकिस्तान जर आपल्या देशावर धोका केला तर आपल्या देशाला धोका निर्माण होतो. ही जी तकलादू भावना आहे, ही जी चुकीची भावना आहे, ती आमचं द्योतक आहे की आम्ही संविधानशील अजून झालेलो नाही, संविधानिक झालेलो नाही. त्या संविधानाला समजावून घेण्यात देश जर कमी पडला असेल तर ज्यांना संविधान पहिले समजलं ते सांगण्यात कमी पडलेत, ही मोठी आपली शोकांतिका आहे. तसंच त्या धर्मनिरपेक्षतेचं आहे, तसंच समाजवादी व्यवस्थेचं आहे.
अदानीचे आकडे फुगवून सांगताना आमच्या देशात इतके बिलियनियर्स आहेत ते जगभरात सांगितलं जातं, पण 80 कोटी लोकांना आजही देशामध्ये फुकटात अन्न खायची वेळ आलेली आहे. हा निर्लज्जपणे आम्ही देशाच्या जगाच्या चव्हाट्यावर आमचा दळभद्रीपणा, जसं रामटेके साहेब बोलले की इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल लिव्स, यावर देशाचे नागरिक बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ या विषयाचं गांभीर्य देशाच्या लोकांना पटलेलं नाही, गांभीर्य नाही याचा अर्थ ते या गोष्टींना समजून घेत नाही. देशाच्या पॉलिसीज ज्या दिशेनं चाललेल्या आहेत त्या देशात, आमच्या देशामध्ये, म्हणून मला बाबासाहेबांचं एक प्रकर्षानं संविधान सभेतलं एक डिबेटमधलं फार महत्त्वाचा विषय आजच्या अनुषंगानं आहे. मूलभूत अधिकारांचा एक विषय संविधानामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही प्रत्येक जण मूलभूत अधिकाराच्या बद्दल बोलतो. मूलभूत अधिकाराचं हनन झालं तर हायकोर्टमध्ये जातो, सुप्रीम कोर्टामध्ये जातो. आर्टिकल 32चा आम्हाला सपोर्ट मिळतो, 226चा सपोर्ट मिळतो. त्याच सोबत भाग 3 मूलभूत अधिकार आहे आणि भाग 4 आहे राज्य सरकारची किंवा सरकारची राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. भारताच्या संविधानानं आम्हाला नागरिक म्हणून जे काय अधिकार दिले ते दिले, त्याच्याबद्दल त्या अधिकाराला एन्फोर्स करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी व्यवस्था दिली. परंतु डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत 4थ्या भागामध्ये, ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध जाता येत नाही. फार मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही आता या क्षणाला, पण 38-39 आर्टिकल जरी संविधानाचं पाहिलं, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला कल्याणकारी राज्याची सूत्रे मिळतात. भांडवलदारी पद्धती ही देशातील संपत्ती एकत्रीकरण करते, केंद्रीकरण करते, आणि सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ इकॉनॉमी, संपत्तीचं देशाच्या किंवा संपत्ती निर्माण करणाऱ्या साधनांचं केंद्रीकरण होऊ देत नाही. बरोबर. देशाचं नीती निर्देशक तत्वे जी आहेत संविधानामध्ये दिलेली, की देशात, राज्यात सरकार चालवणाऱ्या सगळ्या राज्यकर्त्यांनी आपली धोरणे आणि त्या संबंधीचे कायदे बनवताना या नीती निर्देशक तत्वांच्या अनुसरून बनवावीत. आता नरेंद्र मोदी देशामध्ये काय करतात? तुमच्या संविधानाला धोका पोहोचलाय असं तुम्हाला जर वाटत असेल, नरेंद्र मोदी व्यक्ती म्हणून नव्हे, आता मोदी सरकार आहे तर मोदींचंच नाव घ्यावं लागेल. तुम्ही जर म्हटलं असतं भारत सरकार आहे तर आम्ही तुमचं नाव घेतलं नसतं. बरोबर की नाही? आता तुम्ही नरेंद्र मोदी सरकार म्हणता तर मग त्याचे फायदे जसे तुम्हाला हवेत तसेच त्याच्या टीकाही स्वीकाराव्या लागतील नावानिशी. आमच्या हिताचं नाही, देशाच्या संविधानाला धोका निर्माण होतो. अरे पण या देशातील नागरिक रोजमर्राचे जगण्या मरण्याचे प्रश्न सोडून इतर बाबींना इतका उरळून चाललेला आहे की आजही लोक म्हणतात आपकी बार तेच पाहिजे. आता पूर्ण कटोरा हातात येईपर्यंत तेच पाहिजे की काय ते लोकांना माहिती. बरोबर. बरं, आता तुमच्या माझ्यासारख्या माणसाला समजते म्हणजे ते असं झालं, त्या मोबाईलमध्ये एक पिक्चर येत होतं सर, सगळे लोक खाली बघून बसलेले आहेत आणि एक माणूस ते गवत कापायचं ते रोलर असतं ना तो चालवतो, खाली चुपचाप आपले वाकलेले आहेत. एकानं डोकं काढलं की त्याच्या डोक्यावरून रोलर जातो. तुमची माझी अवस्था तशी आहे. आता त्या विरोधात काय बोलायचं म्हटलं तर कधी कोण काहीच नेम नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली, आकडेवारी सहित सांगितलं गेलं की ती वर्ल्ड बँक किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कर्ज देईल की नाही, कर्जाची मर्यादा इतकी आपली अनलिमिटेड कर्ज झालंय की पुढे जर कधी कर्ज अशी वेळ येऊ शकते की कर्ज मिळेल की नाही, रिझर्व्ह बँकेमध्ये पैसे उरलेत की नाही तो एक मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला असं वाटत असेल देशाच्या नागरिकांना की देशाचा राज्यकारभार चुकीचा झालेला आहे, तर राज्यकारभार ज्याच्या हाती दिला त्यांना दोष जास्त देऊन चालणार नाही. दोष स्वतःकडे येतो. दोष स्वतःकडे येतो ना.
बाबासाहेबांना त्या संविधान सभेमध्ये प्रश्नाची जेव्हा चर्चा झाली की फंडामेंटल राईट आहे, न्यायालयात जाऊन तुम्ही दाद मागू शकता पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बद्दल दाद मागता येत नाही, मग त्याची गरज काय संविधानामध्ये? अरे त्याची गरज काय? मग ज्याच्याबद्दल दादच मागता येत नाही न्यायालयामध्ये, मग ते असून तरी काय उपयोगाचे? तेव्हा बाबासाहेब म्हणाले की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या बद्दल जरी न्यायालयात दाद मागता येत नसली तरी एखाद्या सरकारचं परफॉर्मन्स हे संविधानाच्या बरहुकूम आहे की नाही ते तपासण्याचं मापदंड काय आहे? तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. मग त्याच्यात इक्वल वेज फॉर इक्वल रेम्युनरेशन फॉर इक्वल वर्क असेल, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार असेल, 10 वर्षाची आणखी एक कोड आहे सर, 10 वर्षाचं म्हणतात आरक्षणाची लिमिट. संविधानिक समाज असणाऱ्या लोकांना अनेक प्रश्न जे पडतात त्यात अजून एक प्रश्नाची ॲडिशन झालेली मागच्या काही वर्षात. जेव्हापासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तेव्हा असं म्हणतात की आरक्षण 10 वर्षासाठी होतं. सांगून सांगून दमलो आम्ही, दमले सांगून सांगून लोक की बाबा ते हे आरक्षण नव्हतं नोकरीतलं शिक्षणातलं, ते आरक्षण होतं. हे आम्ही मागतो, तुम्ही संपवायला निघालात. ते आम्ही मागत नाही, ते तुम्ही दरवर्षी न मागता वाढवताय. पुणे कराराचं जे डॅमेज आहे ते तिथे आहे, ते आरक्षण 10 वर्षावालं. आम्ही मागत नाही तरी दरवर्षी कायदा तयार होतो. आणि तुम्हाला सांगतो अख्ख्या संविधानामध्ये 10 वर्ष नावाचा कुठंच उल्लेख नाही बरं, कशाचाच एकही तरतूद नाही मिळणार, एकही तरतूद नाही. 10 वर्षाचा उल्लेख फक्त एका आर्टिकलमध्ये 45 मध्ये. आर्टिकल 45, फ्री स्टेट हॅज टू एंडेवर फॉर फ्रेमिंग द पॉलिसी फॉर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर द चिल्ड्रन बिटवीन 6 to 14 years इन नेक्स्ट 10 years. पुढच्या 10 वर्षात 6 ते 14 वर्षाच्या लेकरांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था करावी. सरकार एंडेवर, प्रयत्न, एफर्ट करावे नाही, एंडेवर करावं. एंडेवर या शब्दाचा अर्थ असा होतो की नाही मग ते कोरोना आल्यामुळे आम्हाला काही येता नाही आलं म्हणून आम्ही करू शकलो नाही, तसं नाही. कितीही अडचणी आल्या तरी ते करायचंच आहे हे समजून शासनाने तशा पॉलिसी बनवाव्या. 45व्या आर्टिकलमध्ये 1950 मध्ये स्पष्ट लिहिलेलं असताना शिक्षणाचा अधिकाराचा कायदा कधी आला? 2010 मध्ये कायदा आला, बरोबर. म्हणजे 50 आणि 10 60 वर्षानंतर 1950 मध्ये सांगितलं होतं ना, तेव्हा जर 6 ते 14 वर्षातले सगळे लेकरं कंपल्सरी एज्युकेशनच्या प्रोसेसमध्ये आणि त्यानंतर आणले असते, 1960 मध्ये देशाचं एज्युकेशनची लेवल काय असती, त्यानंतर देशाची परिस्थिती काय असती. म्हणजे ते 2 लाखाचे ते 2 लाख ग्रंथ नालंदा तक्षशिलामध्ये जाळले नसते तर आम्ही किती प्रगत आणि टेक्नॉलॉजिकली टेक्नोसॅव्ही असतो जगामध्ये, ते तसं आहे. इथं आमच्याकडे पॉलिसी काय? मेलेल्या झाडाला, वाळलेल्या लाकडाला पाणी द्यायचं, काय प्रौढ शिक्षण. प्रौढ शिक्षण, वाळलेल्या झाडाला कुठं त्याला पालवी फुटणार आहे? कवितेत फुटते पालवी, ते अस्तित्वात. वाळलेल्या लाकडाला काय करणार आहे तुम्ही? 60 वर्षाच्या माणसाला ब कड लिहून त्याचं नाव जयमंगल असेल तर म्हाताऱ्याला फक्त अंगठा लावायच्या ऐवजी जयमंगल साईन करायची, तेवढंच ना, नाही तर आकडे लावायचे, दुसरा काय उपयोग आहे त्याला? आमच्या पॉलिसीज कशा असाव्यात? RTIचा कायदा आल्यावर नव्यानं प्रश्न निर्माण झालेले आहेत. काही जे आताच्या काळामध्ये काही कार्यकर्ते काम करतायत त्याच्यावर, हे आहे तिथं कमलाकर शिंदे बसलेले आहेत, त्यांचे सहकारी ते काम करतायत. काय कायदे सर? 1910 मध्ये कायदा आला, 6 ते 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण. 6 वर्षाच्या लेकरांना ॲडमिशन घेतली होती. 8-9 वर्षाच्या कालानंतर आज आता त्याच्यासमोर प्रश्न उभा वासून राहिलेला आहे. 6व्या वर्षी पहिल्या वर्गात इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिला ॲडमिशन मिळालं असेल. 14 वर्षाचं झाल्यावर ते लेकरू गेले 9व्या किंवा 8व्या वर्गात.
आणि 14 वर्ष झालं की त्या एज्युकेशनच्या त्या कायद्याची मर्यादा संपते, त्या लेकराला त्याचे बेनिफिट मिळत नाहीत, इंटरनॅशनल स्कूलची फी त्याच्या बापाला परवडत नाही. आज त्या लेकराला तो इंटरनॅशनल पॅटर्नमध्ये CBSE काय नाही त्याच्यावरचा कोणता पॅटर्न आहे तो ICSEचा पॅटर्न, त्याच्यामध्ये शिकलेला असल्यामुळे तो CBSE सोबत मॅच होत नाही, तो जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळेसोबत मॅच होत नाही. त्या लेकरांनी काय करायचं? एक आव्हान संपलं की दुसरं आव्हान वासून उभं राहतं. त्यातला हा प्रकार आहे. 45 आर्टिकलमध्ये क्लिअर कट सांगितले की मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या. आमच्या देशातल्या लोकांनी कधीतरी वन टॅक्स वन नेशन म्हटले ना मोदीजी. वन टॅक्स वन नेशन, आता वन नेशन वन इलेक्शन आलंय. अरे पण महात्मा फुलेंनी, ज्योतिबांनी, सावित्रीमाईने जीवाचं रान केलं शिक्षणासाठी. कधीतरी हा देश वन नेशन वन नेशन वन एज्युकेशन आणणार आहे की नाही? आम्हीच विचारत नाही, त्याला विचारतो की तुम्ही का करत नाही. आम्ही विचारलं वन नेशन वन एज्युकेशन बद्दल कधी? ही डिस्पॅरिटी जी एज्युकेशन मधली ती कशी घालवणार आपण? असंख्य प्रश्न आहेत. प्रश्न आम्हाला पडले पाहिजेत. आणि नुसते प्रश्न पडून चुरमळ्या देत रात्री झोपायचं खूपच प्रश्न आहेत, अवघड, झोपून जायचं. मग सकाळी झोप तर येतेच, रात्री काही झालं तरी थोडी तासभर उशिरा काय ना पण येते. अरे सकाळी उठायचं, आपल्या कामाला लागायचं. त्यावर आंदोलनं उभी होत नाहीत, चळवळी उभ्या होत नाहीत, ज्या झाल्या त्या चिरकाल टिकत नाहीत. असंख्य प्रॉब्लेम आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, माझं मत असं आहे की संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये जे काय दिलेलं आहे आणि बाबासाहेबांचं ते 1949चं भाषण, या दोन्ही गोष्टी जर आम्ही विचार केला याचा, तर संविधानिक समाज बनलो की नाही याचं उत्तर मिळतं. आणि उत्तर नाही आहे तर ते बनण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? मग आता कोण काय करते ते सोडून द्या. आम्ही फार आदरानं, गर्वानं आणि अभिमानाने हे सांगतो की या देशाच्या संविधानानंतर झालेल्या अनेक क्रांतिकारक गोष्टी ज्या आहेत त्याच्यातली एक प्रमुख क्रांतिकारक गोष्ट अशी आहे का या देशामध्ये गाव, वस्ती, वाडा किंवा एखादा समाज नाही तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती हे देशातील नागरिकत्वाचं युनिट झालेलं आहे. बरोबर ना? एक युनिट, एक व्यक्ती म्हणजे एक युनिट आहे. जे काय संविधानामध्ये ते एका व्यक्तीच्या विकासासाठी आहे. मग एका व्यक्तीसाठी जर हे देशाचं फंडामेंटल राईट काय सगळ्या गावाला नाही दिलेले? एक व्यक्ती त्या सर्कॅझमकडे नका नेऊ, थोडंसं त्याचं सर्कॅझम जो आहे तो बघूया नंतर. एका व्यक्तीच्या हितासाठी मूलभूत अधिकार आहेत, समाजासाठी आहेत का ते कलेक्टिव्हली आहेत का सगळ्यांचे समाज? इच इंडिव्हिज्युअल हॅज अ फंडामेंटल राईट. मग इच इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो हॅव्हिंग फंडामेंटल ड्युटीज ॲज वेल. मग दुसरे काय करतात हे सोडून द्या, आम्ही आमचं बघूया. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो आमचं सगळ्यांचं कलेक्टिव्हली. मी विद्यार्थी दशेत असताना औरंगाबादला डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये शिकलो. आणि ते शिकत असताना काही समविचारी मित्रांच्या माध्यमातून आम्ही एक चळवळ उभी केली. तुम्ही हा जो प्रश्न निर्माण केला ना, तो प्रश्न संविधानिक समाज बनलो का? कदाचित तुम्हाला ऐकायला मिळालं नसेल. आम्ही एक शब्द शोधला सर, संविधानशीलता अभियान. आम्ही संवेदनशील म्हणतो ना, माणूस ज्याच्या संवेदना जागृत आहेत त्याला संवेदनशील म्हणतो. ज्याची मनात संविधानिक मूल्य जागृत आहेत त्याला आम्ही संविधानशील व्यक्ती म्हणतो. आणि संविधानशील हा माणूस जर झाला तर संविधानशील समाज व्हायला वेळ लागणार नाही, संविधानशील देश व्हायला वेळ लागणार नाही. आम्ही त्यावर काम करतोय गेली अनेक वर्ष. आपल्या सर्वांना हे माहिती आहे की मी मुंबईमध्ये आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये प्राचार्य होतो, प्रभारी प्राचार्य. 2014 ते 2021 पर्यंत मी प्रभारी प्राचार्य होतो. त्या 7 वर्षामध्ये मुंबई शहरात, अभिमानाने सांगतो, गर्वानं सांगतो, माझे काही स्टुडंट लोक इथं आहेत, अनेक लोकांनी मुंबईमध्ये सगळं काय पाहिलंय तुम्ही, बऱ्याच चळवळी, आंदोलनं येते. पण एखादा कॉलेज, त्या कॉलेजचे विद्यार्थी, त्या कॉलेजचा स्टाफ आणि त्याचा प्रिन्सिपल रस्त्यावर झेंडा घेऊन संविधानाचा गौरव करताना कोणी पाहिला नसेल. 26 जानेवारीला आम्ही संविधान जागृती अभियानाच्या माध्यमातून हे सगळं करायचं. 7 वर्ष रेग्युलर केलं. वर्षभर तर मी तुमच्यासारखा अधूनमधून एकमेकांशी भेटत राहतोच. सर
इतनी बड़ी रैली निकालते थे हम लोग, और उसमें हम लोग क्या करते थे, 25 नवंबर 1949 का बाबा साहब का भाषण, त्या भाषणाची इंग्रजी तर आहेच, अनुवाद केला, दोन्ही भाषेतला अनुवाद, फ्री सर्क्युलेशन, दादर स्टेशनला स्वामीनारायण मंदिराच्या जवळची पोलीस चौकी, तिथं पेंडॉल लावून दिवसभर बसून असायचो विद्यार्थी आम्ही, पथनाट्य करायची, गाणी म्हणायची, भाषणं द्यायची, आणि आम्ही जे जे कम्प्युटर्स प्रवासी तिकडनं यायचे त्यांना विनामूल्य त्या पुस्तकाचं वाटप करायचं. बरोबर. मेसेज आमचा देण्याचा उद्देश तोच होता की निदान कमीत कमी भारताचं संविधान वाचताना हे भाषण ज्यानं वाचलेलं आहे त्याला एक वेगळी इन्साईट मिळेल. कशासाठी बनलं, काय बनलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी अनेक इशारे दिले की इथून पुढचा प्रवास करताना आम्हाला काय करायचं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे का देशात या जाती आणि देशात असणारी जाती व्यवस्था ही राष्ट्रविरोधी आहे. आम्हाला इतिहासामध्ये जे अनेक धोके झाले, अनेक वेळा देश गुलाम झाला, तो पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही काय करावं, तर पक्षहित किंवा पक्षहित किंवा धर्माचं हित किंवा आपल्या समाजाचं इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट हा देश हितापेक्षा वरचढ त्या दिवशी होईल, त्या दिवशी पुन्हा पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. आणि बाबासाहेब म्हणतात, आणि सगळ्यात महत्त्वाचा इशारा त्या भाषणामध्ये आहे की हजारो वर्षानंतर लोकशाही व्यवस्था आम्ही स्वीकारत आहोत. वी आर एंटरिंग इन द एरिया ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. बाबासाहेब म्हणतात नव्यानं लोकशाही स्वीकारतो आहोत आम्ही. अशा वेळेस जेव्हा आम्ही इसेन्शियली अनडेमोक्रॅटिक आहोत, मुळात अलोकशाहीवादी झालेलो आहोत, अशा वेळेस लोकशाही स्वीकारत आहोत. आणि इशारा देतात की या नवजात लोकशाहीच्या गर्भात हुकुमशाहीचा जन्म होईल. जर एखाद्या पक्षाची अचानक पिछेहाट झाली आणि दुसऱ्याला अचानक जास्त बहुमत मिळालं तर हुकुमशाहीचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. काय होते हो देशामध्ये, तेच होते ना 1949 मध्ये सांगितलेलं. आज आतापर्यंत तुम्ही आणि आम्ही चटके लागत होते आम्हाला, आम्ही ओरडत होतो रस्त्याने, सांगत होतो की अरे ऐका हे वाचलं पाहिजे, पण जात्यातले कधी सुपातले कधी जात्यात जातील नेम नाही. शिवसेनेवाल्यांना पण आता संविधान धोक्यात आहे वाटतं. किती कालाय तस्मै नमः वाटतं ना. हा गमतीचा भाग नाहीये. तुम्ही हसण्यावर का नेला मला माहित नाही. हा गमतीचा भाग नाहीये, हा गंभीर भाग आहे. खूप गंभीर बाब आहे. या देशातली संघराज्य पद्धती, या देशातली मल्टी पार्टी सिस्टम, या सगळ्याच गोष्टीला हे आरबीआयलाच संपवायला निघालेले नाहीत, इलेक्शन कमिशनलाच संपवतायत असं नाही. या देशातल्या संविधानिक ज्या ज्या व्यवस्था आहेत, मेकॅनिझम्स म्हणूया आपण, यंत्रणा आहेत, त्या सगळ्यांना खिळखिळ करून ठेवलं जात आहे. लोकशाही स्वीकारायची संविधान सभेनं मान्य केलं होतं, पण कोणत्या प्रकारची लोकशाही पाहिजे हो, अध्यक्षीय पाहिजे की संसदीय पाहिजे. सगळे चर्चा करून थांबले आणि काही प्रश्नाचं उत्तर निघत नसलं की सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकाच माणसाकडे संविधान सभेमध्ये असायचं, ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर. आणि जेव्हा बाबासाहेबांनी समजून सांगितलं की अरे हजारो जाती, शेकडो भाषा, कित्येक ग्रंथ, असंख्य चालीरीती, वेगवेगळी भौगोलिक विविधता, एवढी काय म्हणतात ना तुम्ही, युनिटी आणि डायव्हर्सिटी असणाऱ्या लोकांना, विविधता असणाऱ्या लोकांना, मला सगळ्यांना मला न्याय मिळतोय ही भावना जर आवश्यक असेल तर त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व कायदेमंडळात पाहिजे असं बाबासाहेबांनी पटवून सांगितलं संविधान सभेला. अध्यक्षीय व्यवस्था तुम्हाला स्टॅबिलिटी देते, स्थिर सरकार देते, परंतु अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व देत नाही. उलट पक्षी संसदीय लोकशाही देशातील नागरिकांना स्थिरता देईल की नाही सांगता येत नाही, स्थिरता तिचं वैशिष्ट्य नाहीये, पण अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व, जबाबदारी सरकार ही संसदीय लोकशाही देऊ शकते. आणि आपले महाशय अमेरिकेत जाऊन म्हणतात की हमको अमेरिका के जैसी चाहिए अध्यक्षीय लोकशाही. या महाशयांच्या मोठ्या साहेबांनी एकदा प्रयत्न करून पाहिला होता 98 साली, तो हाणून पाडला लोकांनी. आता वरून टाकता येत नाही तर खालून सुरू केलं. ग्रामपंचायतीचा सरपंच गावातून डायरेक्ट निवडला जातो. आता
सरपंच जनतेतून निवडला जातो. हे मी संविधानिक समाज असणाऱ्या लोकांना SC रिझर्वेशन मधून पंचायत राजच्या मदतीनं सरपंच बनता येतं एवढ्यावर हुरळून जाणारे आम्ही लोक नाही आहोत. संसदीय लोकशाही जर रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणतो आपण, प्रतिनिधिक लोकशाही म्हणतो, आज खालून सुरुवात झाली. हळूहळू उद्या ते पंचायत समितीच्या अध्यक्षाला निवडून द्यायला लावतील, उद्या जिल्हा परिषदेला द्यायला लावतील, महापालिकेला द्यायला लावतील, महामुख्यमंत्र्याला द्यायला लावतील. आज नहीं तो कल जनाब रहेंगे नहीं रहेंगे मालूम नहीं, लेकिन प्रधानमंत्री भी चुना जाएगा उस तरीके से. काय होईल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही, पण या व्यवस्थेला छेद जातोय हे संविधानिक समाज असणाऱ्या माणसांना कळत नाही. आणि त्यामुळे देशाला, संविधानाला धोका निर्माण झाला आहे. हे शिवसेनेची मंडळी जे म्हणतायत ते खरं आहे. प्रादेशिक पक्ष ह्या प्रादेशिक अस्मिता जपणारे महत्त्वाचे घटक आहेत. ते संपणं हे देशाच्या लोकशाहीच्या हिताचं नाही आहे. ते टिकले पाहिजेत. वेगवेगळ्या लोकसमूहांचं रिप्रेझेंटेशन करणारे पक्ष टिकले पाहिजेत. या सगळ्या बाबींना आजच्या काळामध्ये जर धोका निर्माण झालेला आहे असं आपल्याला वाटत असेल तर मग आपण या धोके टाळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. धोके करणारे धोके करत राहतील, तुम्ही त्यांना दोष देऊन, मी ज्या माणसाच्या, ज्या नेत्याच्या तालमीत आम्ही तयार झालो कांशीराम साहेबांच्या, ते खुलेआम बोलायचे की मैं मनुवादियों को चैलेंज करता हूँ कि तुम मेरे लोगों को तोड़ने के लिए पूरी ताकत लगा दो, जोड़ने के लिए मैं लगाता हूँ ताकत. त्यामुळे ते असं करतात, ते तसं करतात, हे आणि असं. मला काय म्हणजे माझं व्यक्तिगत बोलतोय मी, मला काही कोणावर बोलण्याची गरज नाही. हे व्यक्तिगत मत आहे माझं. हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली या प्रयत्नात राहू. गणराज्य 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 म्हणतो, परंतु हुकुमशाहीला नावं ठेवतो. आपल्यातच जर हुकुमशाहीचे चिन्ह दिसत असतील तर आम्ही सावध झालं पाहिजे. जर संविधानिक समाज असू तर आम्ही झालो सावध. आम्ही नाही मानली, बाहेर पडलो. विचार जरी तोच असला तरी सगळंच धांदळेपणानं तर नाही मान्य करता येणार ना. अंधभक्तीच्या चक्करमध्ये आपणही पडता कामा नये. त्यातूनही थोडंसं बोध घेणं गरजेचं आहे. असंख्य प्रश्न आहेत, सगळेच काही एका दिवसाच्या चर्चेनं सुटण्यासारखे नाहीत. आपणही जास्त वेळ त्याला ताणून धरण्यात अर्थ नाही. आपण सर्वजण समजदार आहात. संवैधानिक समाज जर झाला तर तो काही एका जातीचा नसणार आहे. वामन दादा, जसं ताई तुम्हीच बोलले, ते सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठे आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा. स्टेट सोशलिझमच्या गप्पा मारणाऱ्या विद्वानांच्या पेक्षा वामन दादांच्या त्या 4 वळी माणसाच्या मनावर जास्त मोठा प्रभाव पाडतात. मग संविधानाची भूमिका, संविधानाची भाषा वामन दादासारख्या माणसाला कळते, ती साहेर लुधियानवीलाही कळते. पण नुसते दुखणे मांडून काय होणार आहे? सोल्युशनही देता आले पाहिजे. सोल्युशन येणाऱ्या काळामध्ये याच प्रोसेसमधून मिळतील. याच प्रोसेसमधून जर प्रश्न निर्माण झालेले तर ही प्रोसेसच सोल्युशन देणारी प्रोसेस ठरेल. यामध्ये अजिबात कुणालाही काही संशय शंका घेण्याचं कारण नाही. आज वातावरण खराब असलं, एक शायर असा म्हणतो की जोपर्यंत भारताचं संविधान आहे ना, ती कष्टी आहे आमच्यासाठी. कष्टी अडचणीत सापडलेल्या, वादळात सापडलेल्या लोकांना पैलतिरी घेऊन जाणारे. तो शायर असं म्हणतो कि कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूँ. कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूँ. ऐ जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूँ. तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूँ. चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर. चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हूँ. और ये लहरें, ये गहराइयाँ, ये तूफान, ये लहरें, ये गहराइयाँ, ये तूफान, ये सब तुझे मुबारक. मुझे क्या फिक्र, मैं तो कश्ती बेमिसाल लिए बैठा हूँ. जय भीम, जय भारत.